आणि आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। संसदेपासून निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत इंडिया आघाडीचे खासदार मोर्चामध्ये सहभागी होणार। दिल्लीमधील इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर बॅरिकेडिंग, संसद परिसरातही मोठा बंदोबस्त। राज्य निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस, मतचोरीच्या आरोपासंदर्भात 10 दिवसात शपथपत्र द्या असे निर्देश। 10 दिवसात शपथपत्र न दिल्यास कारवाईची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगाचा काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र। निवडणूक आयोगाकडून दुपारी 12 वाजता खासदारांना भेटीची वेळ, फक्त 30 व्यक्तींनाच भेटण्यासाठी परवानगी। निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडी गांडूळ, संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले, आयोगाने त्याचं काय केलं? अमोल कीर्तीकरांची लोकसभेची जागा चोरली, राऊतांचा आरोप। निवडणूक आयोगाने निष्पक्ष राहणं अपेक्षित। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा जाहीर पंचनामा केला। गिरेतोबी टांग उपर निवडणूक आयोगाचा प्रकार, रोहित पवारांची टीका। चोराच्या उलट्या बोंबा अशी निवडणूक आयोगाची परिस्थिती। राहुल गांधींनी पुराव्यासह सर्व मुद्दे समोर मांडले। माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी, बळवंत वानखेडे यांचे आरोप। राज्यभरामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामधील मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर देखील आंदोलन। उद्धव ठाकरे आंदोलनामध्ये सहभागी होणार। उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे द्यावीत। ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळामध्ये अनेक घोटाळे, त्याला जबाबदार कोण? भाजपचे नेते केशव उपाध्ये यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर टीका।